बाहेरची मिसळ विसरून जाल तुम्ही जेव्हा एकदा आईच्या हाताची अशी मिसळ खाल. इतकी झणझणीत आणि इतकी चविष्ट ना की पावसुद्धा कमी पडणार आहे मैत्रिणींनो. आईच्या हाताची मिसळ म्हणजे एकदम चवीचा खजाना. आजच करून बघा. आता यासाठी आईने कढाईमध्ये तेल घेतले. तेलामध्ये टाकली आहे थोडीशी राई, जिरं व्यवस्थित तडतडून घ्यायचं आहे. व्यवस्थित तडतडल्यानंतर याच्यामध्ये आईने टाकून दिले आहेत शेंगदाणे. आता मिसळमध्ये कोण शेंगदाणे खातं बरं, पण आम्हाला आवडतात. ज्यावेळेस मसाल्याची केली जाते ना तर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायची गरज नसते. आणि आता आईने टाकून दिलं आहे अद्रक आणि लसणाची पेस्ट. म्हणजे चांगलंच तिने खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही मिक्सरमध्ये दळून घेऊ शकता. आणि हे व्यवस्थित फ्राय झालं. त्याच्यामध्ये आईने टाकला कढीपत्ता टाकल्यानंतर लगेच तिने टाकली आहे कोथिंबीर. आई नेहमी कोणत्याही भाजीला कोथिंबीर ही फोडणीमध्ये सुद्धा टाकत असते आणि वरून पण टाकते ज्यावेळेस भाजी उकळली जाते. म्हणजे फोडणीला प्रत्येक फोडणी असू दे त्याच्यामध्ये ती कोथिंबीर घालते. आता याच्यामध्ये टाकून दिला आहे कांदा पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. लवकर लगेच त्याच्यावर मीठ टाकायचं नाही आहे. मीठ पण आपल्याला कधी टाकायचं आहे ज्यावेळेस कांदा थोडासा आपण परतून घेणार आहे. एकदम पटकनच मीठ टाकलं ना की तो लगेच ब्राऊन होऊन जाईल आणि तो मऊ होणार नाही. त्याच्यामुळे थोडासा परतून झाल्यानंतर आईने इथे घातलं आहे मीठ टाकल्यानंतर कांदा परत पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि काहींची मिसळमध्ये ना काही जण टमाटर वापरतात, काही जण वापरत नाही. आता ही तुमची चॉईस असणार आहे की याच्यामध्ये तुम्हाला टमाटर घालायचं आहे की नाही. आता टमाटर घालायच्या आधी आईने इथे वापरला आहे थोडासा हिंग परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आईने टाकला आहे बारीक कापून घेतलेलं टमाटर. आता टमाटरशिवाय ना मिसळ एवढी काही खास लागणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर टमाटर वापरत नसाल तरी एकदा टमाटर वापरून पहा. भले थोडा छोटासा वापरा किंवा अर्धाच वापरा, पण एकदा नक्की ट्राय करा. कारण खूप लोकांना टमाटर आवडतच नाही. आणि मग इथे आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. शिजवून म्हणजे कांदा पण कच्चा नको आहे, टमाटर पण कच्चा नको आहे. कारण टमाटर जर कच्चा लागला तर मग त्याची चव पूर्णपणे निघून जाणार आहे. त्याच्यामुळे कांदा आणि टमाटर व्यवस्थित फ्राय करून घ्या. व्हायला तरी पण आपल्याला 5-7 मिनटं लागतातच. मसाला हा व्यवस्थित फ्राय होईपर्यंत आपले 5-7 मिनटं जातातच. घाई जर आपण याच्यामध्ये मिसळ टाकली, मसाले टाकले तर ही मिसळ तेवढी टेस्टी लागणार नाही आहे. त्याच्यामुळे थोडासा अवकाश किंवा सावकाश धरून आपल्याला हा मसाला परतवायचा आहे. आता मसाले परतवून झाल्यानंतर ना याच्यामध्ये आपल्याला काय घालायचे आहेत मसाले कुठले असणार आहेत, बेसिक जे आपण रोजच्या वापरातले मसाले असतात आपण तेच याच्यामध्ये वापरणार आहेत. आता काही जणं काळा मसाला घालतात, काही जणं लालच मसाला घालतात. पण कधी ना काळा आणि लाल मसाला मिक्स करून मिसळ करून पहा. आता आपण ज्यावेळेस काळ्या मसाल्याची उसळ करतो त्यावेळेससुद्धा आपण थोडासा लाल मसाला वापरतोच. अख्खा काळा मसाला वापरूनसुद्धा मिसळ बनवता येते आणि लाल मसाला आणि काळा मसाला असं वापरूनसुद्धा आपल्याला उसळ बनवता येते. तर आता आपल्याला इथे टाकायचा आहे काळा मसाला तुमच्या आवडीनुसार. कारण मला तिखट आवडतं, पण घरात सगळेच तिखट खातील असं नाही. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थितच मसाले वापरावे लागतात. त्याच्यामुळे आता इथे वापरून घेतला आहे काळा मसाला, टाकला आहे लाल मसाला. आईने याच्यामध्ये अजून हळद टाकलेली नाही आहे. हळद आई कधी टाकते ते तुम्ही पहा. आता व्यवस्थित हे मसाले परतून घेतलेत आणि मग याच्यामध्ये टाकली आहे स्वच्छ धुवून घेतलेली मिसळ किंवा उसळ आपण जसं म्हणता येईल. किंवा काही जणं म्हणतात मोड आलेली मटकी किंवा काही जणं म्हणतात उसळ. तर ही पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आणि लगेच पाणी न टाकता थोडेसे 3-4 मिनटं आपल्याला व्यवस्थित ती फक्त परतून घ्यायची आहे. आता आईने याच्यामध्ये टाकली आहे हळद टाकला की उसळला मस्त कलर येणार आहे. आता प्रत्येक भाजीला आपण हळद वापरतोच, पण आईने ती वरून टाकली आहे. कारण आई तेलामध्ये ना ज्यावेळेस उसळ बनवते त्यावेळेस हळद पटकन टाकत नाही. ती उसळ टाकल्यानंतरच अशा पद्धतीने हळदीचा वापर करते. आता मग याच्यामध्ये आपण टाकलं आहे पाणी. आता पाण्याचा अंदाज पण पहा. आता इथे जर आपण पाव खाणार आहे तर पाव असताना आहे ना उसळ बरोबर जास्त रस्सा लागतो. त्याच्या आधी आईने टाकून घेतली याच्यावर कोथिंबीर टाकून झाल्यानंतर व्यवस्थित अशी फ्राय करायची आहे. कोथिंबीर वगैरे सगळं फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ना आपल्याला जितपत पाणी लागणार आहे तितपत पाण्याचा उपयोग करणार आहे. म्हणजे आता मिसळ असल्यानंतर आता पावबरोबर मिसळ म्हटल्यानंतर ना रस्सा खूप लागतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये जितकी उसळ आहे ना तितकंच टाका. असं पण करू नका की उसळ खूप कमी आणि रस्सा खूप जास्त. त्याच्याने पण चव अजिबात चांगली येत नाही. उसळ आहे ना त्याच प्रमाणामध्येच पाणी घाला
आता इथे उसळ अशी वापरलेली होती की याच्यामध्ये कढाई भरून पाणी जरी टाकलं तरी आम्हाला चालणार होतं, कारण उसळ तेवढी होती. त्याच्यामुळे मस्त असं कढाई भरून पाणी टाकून दिलं आहे आणि उसळ उकळायला ठेवून दिलेली होती. आता ह्या उसळची ना तुम्हाला एक गोष्ट सांगते मी. ही गोष्ट पावबरोबर जितकी छान लागते तितकीच ही भाताबरोबरसुद्धा छान लागते. आता आपल्या स्वादानुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. जे आईने टाकून घेतलं आहे. आता तो तुमचा अंदाज, तुम्हाला मीठ किती लागते, कारण आपण कांदा परतवताना खूप थोडंसंच मीठ टाकलं आहे. त्याच्यामुळे आता बेताचं म्हणण्यापेक्षा जेवढं उसळायला लागणार आहे तेवढं मीठ तुम्ही याच्यामध्ये टाकू शकताय. आणि इथे मस्त अशी उसळ उकळायला लागली आहे. आता ही उसळ आहे ना भाताबरोबरसुद्धा खूप छान लागते. तुम्ही एकदा ट्राय करा. कारण ज्यावेळेस आपण मसाल्याची उसळ बनवतो ना, जी पावबरोबर आपण जास्त करून खाल्ली जाते, पण आई ह्या प्रकारची उसळ पावबरोबर बनवत असते. आता प्रत्येकाचं जसं बनवण्याची पद्धत वेगळी ना, तसं खाणंही खूप जणांचं वेगळं असतं. आता माझी आई मिसळपाव ह्याच पद्धतीने खाते. तुम्ही खाल्ली आहे का कधी मिसळ अशा पद्धतीने? मिसळ म्हणण्यापेक्षा मिसळपाव, पावबरोबर अशी मिसळ खाल्ली आहे का? कमेंट करून नक्की सांगा. मसाल्याची मिसळ प्रत्येकजण खातो. ह्या पद्धतीची मिसळ तुम्ही एकदा करून पहा आणि पावबरोबर नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की तुम्ही मला एक कमेंट करा आणि सांगा की हो, मी अशा प्रकारे मिसळ बनवते. मस्त अशी ही उसळ आहे ना उकळून घ्यायची. ज्यावेळेस उसळ उकळत असते ना तर त्याचाच अर्क जो आहे ना त्या रश्श्यामध्ये जात असतो आणि तो रस्सा आहे ना खूप टेस्टी पण बनतो. आणि मग इथे मिसळ बरोबर खाण्यासाठी आईने कापून घेतला होता कांदा. ही तयार झाली आमची मस्त उसळ. चला मंडळी.